नमस्कार मंडळी, आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक असे थालीपीठ बघणार आहोत. यामध्ये आपण कुठेही भाजणीचं पीठ वापरत नाही आहेत. आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहेत पिठं वेगवेगळ्या प्रकारची ती इथे वापरायची आहेत. मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, तसंच ज्वारी, बाजरी, नाचणी आणि बेसन म्हणजे चण्याचं पीठ वापरलं. त्यामध्ये थोडंसं ओवा टाकलेला आहे, जिरं टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तसंच इथे बडीशोप टाकलेली आहे, हळद आणि तिखट टाकायची आहे आणि जरा कुरकुरीत खुसखुशीतसाठी आपण त्यामध्ये तीळ टाकायचे आहे. त्याच्याने छान असं क्रंचीनेस येतो. तसंच लसूण आणि अद्रक ठेचून टाकलेलं आहे. भरपूर कोथिंबीर आणि भरपूर असा बारीक चिरलेला कांदा टाकायचा. तर तुमच्याकडे एखादी भाजी अवेलेबल असेल तर ती भाजीसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकतात. मी इथे फक्त कांदा टाकलेला आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं. सर्व पिठं पहिले कोरडे सर्व जिन्नस एकत्र करायचे आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे ना छान असा ओलसर गोळा मळून घ्यायचा आहे. थालीपीठसाठी थोडं सॉफ्ट असा डो लागतो, त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि तवा तापवून आपण छान असं तव्याला तेल लावून तव्यावरती थापून घ्यायचे आहे थालीपीठ. जर तुम्हाला डायरेक्ट थालीपीठ तव्यावरती थापता येत नसतील तर तुम्ही ओला रुमाल करून सुती रुमाल असतो ना तो ओला करून त्यावरती थालीपीठ थापून त्यावरती असे होल करायचे, छिद्र करायचे आणि तव्यावरती शेकून घ्यायचे छान असं दोन्ही बाजूने. तव्यावरती थालीपीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित दोन्ही बाजूने तेल लावून शेकून घ्यायचं आहे. तर पहिले आपण आता थालीपीठ इथे थापून घेतले, त्यावरती ना मी थोडेसे होल करणार, त्यामध्ये तेल टाकणार आणि झाकण ठेवणार एक ते 2 मिनटासाठी. म्हणजे छान अशी थालीपीठचे जे पिठं असतात ना ते पण छान शिजून येतात आणि थालीपीठ ना खरपूस होतं. तर आता एक बाजू तयार झालेली आता पलटवून घ्यायचं आणि दुसरी बाजूसुद्धा तेल टाकून छान शेकून घ्यायची. तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तूपही वापरू शकतात किंवा कमी तेल वापरूनसुद्धा तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकतात. अगदी तुम्ही डाएट करत असणार ना तर फक्त तेलाचं प्रमाण तुम्ही कमी करा. तर अगदी छान असं पुष्कळ भरपूर असे आपल्याला फायबर आणि प्रोटीन देणारे तसंच खूप असं पौष्टिक असं आपण यामध्ये थालीपीठ इथे बनवलेलं आहे. तर वेगवेगळे प्रकारचे पिठं आहेत, त्यामध्ये चण्याचं आहे, ज्वारी, बाजरी, तसंच गव्हाचं आहे, नाचणीचं आहे. तर सर्वच पिठं खूप छान असतात, आपल्या आरोग्याला चांगलं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण छान असं खरपूस थालीपीठ बनवले. तर तुम्ही इथे हिरवी चटणी किंवा दहीबरोबर खाऊ शकतात. तर तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठ कधी खाल्ले आहेत का? खाल्ले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा नसेल खाल्ले तर तुम्ही इथे असे ट्राय करू शकतात. अशी रेसिपी ट्राय करू शकतात. तर रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच तुम्ही सपोर्ट करत राहा माझ्या चॅनलला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूयात आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.